माझं तर असं मत आहे, आपण सरकारचे पैसे घेऊन शौचालय बांधण्याची गरज नाही, ही आपली गरज आहे, आपणच बांधला पाहिजे. पण तरी सुद्धा सरकारने 12,000 रुपये दिले. लोक इतके हुशार आहेत, त्याने दुसऱ्याच्या संडासात जाऊन फोटो काढला. मला 2-4 तैद असे टकटक दिसायले. दुसऱ्याच्या संडासात जाऊन फोटो काढान आपला अख्खा संडास, आपला अख्खा संडास खाल्ला महाराज. स्वतःचा संडास खाल्ला त्यानं महाराज. 12,005 वर्ष. काय दुर्दैव आहे. माझ्याकडे लक्ष द्या दादा. ऐका ना, आपल्या माऊलीला जर कोणी वाकडा शब्द बोललं तर त्याला उभा चित करण्याची ताकद ठेवतो ना आपण. मग आपली माऊली उघड्यावर शौचाला जाते, आपल्याला लाज वाटत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे. लक्षात ठेवा, आपण तयार केला पाहिजे आणि त्याचा वापरही केला पाहिजे. काही काही जणांना त्याच्यात गौऱ्या थापल्या. काय दुर्दैवाची गोष्ट. एक जणांना शेळी बांधली, तिचा पाय भांड्यात अडकला. वापर केला पाहिजे. वापर करा, बांधा. माझ्याकडे लक्ष, वाईट वाटू देऊ नका. सत्य परिस्थिती सांगतो, ऐका. गावामध्ये तो म्हातारा माणूस बाहेर निघाला. या साहेबांनी आलेलं विचारलं, ओ दादा, ओ दादा, कलेक्टर साहेबाचं घर कुठं आहे? त्यानं कलेक्टरचं नाव घेतलं ना, ह्या म्हाताऱ्यानं असं जळमट तोंड केलं. काऊन माहितीये का? कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती कधी सहन होत नाही. नाही सहन. का सहन होत नाही मला अजून कळत नाही. अरे, आपल्या गावातला जर एखादा माणूस अधिकारी झाला ना, त्याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. असला पाहिजे. का? कधी जर वेळ पडली ना, तर तो सगळ्यात अगोदर आपली मदत करत असतो. लक्षात ठेवा. केलं पाहिजे स्वाभिमान. त्यानं असं जळमट तोंड केलं. किती जळमट केलं. इथं कोणाचं आहे बघा तसं नाही. इथं नाही कोणाचं, इथं फ्रेश आहेत सगळे, आहे का नाही. आणि 1-2 होते जळमट, तर ते बी खुश झाले. असं आहे ते. नाही नाही नाही, असं नाही. अरे कलेक्टरचं घर कुठं आहे? ती म्हातारं म्हणलं त्याचं गावात कुठे घर? मग तो राहतो म्हणे वावरात. वावरात शेतात. गाड्या शेतात गेल्या महाराज. एक म्हातारी झोपडीतून बाहेर आली, अशी झाडणी घेऊन झाडीत होती. आजी, कलेक्टर साहेबाचं घर कुठं आहे? म्हातारी म्हणली हेच कलेक्टरचं घर आहे. झोपडी का? म्हणे हो. तुम्ही कोण? मी कलेक्टरची आई आहे. कलेक्टरचे बाबा कुठं आहेत? म्हातारी म्हणली गेले डोराईकडे. कधी येतील? आमच्या घरचेच नेलेत. दुसऱ्याचे नेले दुपारा बी येत असतात. घरचे म्हणल्यावर जगल्याशिवाय येत नाहीत हा ढोरं. हा निसर्गाचा नियम आहे. मग गेले डोंगरात महाराज. 10-15 अधिकारी म्हाताऱ्याला धुंडून काढलं. दादा, कलेक्टरचे बाबा तुम्हीच का? हो, मी कलेक्टरचा बाप आहे. दादा चला ना, तुमच्या पोरानं बोलवलं. ते म्हणले चला, पण हे ढोर काय करा? घ्या हाकारीत. क्लासहून अधिकारी जनावर हाकारीत दावणीवर नेले. कलेक्टरचा बाप उठला आणि गाडीत जाऊन बसला. ते म्हणले ओ बाबा, तुम्हाला काही कळतं का? काय झालं? अहो कपडे बदला. महाराज गावात येऊस तर कपडे बदलायला बघा. काही काही एक जण तर कीर्तन फेटा बांधताना फॅरेन लवली लावू लागला. मी पाहिला, इमान मायच्यान पाहिलं भाऊ. आपण खोटं बोलत नाही. मी आणि कीर्तनात सांगायला काय उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा. म्या म्हणलं तुझ्या तोंडावरली फॅरेन लवली काढ ना बावळाटा. आणि फॅरेन लवली लावलं आणि माणसं गोरे होते. कोण म्हणलं महाराज? नाही नाही, ते म्हणायला आहे 2 दिन के बाद, 4 दिन के बाद, 6 दिन के बाद क्या रूप निखर आएगा. काय माती निखर आएगा आणि काय. आणि माझं म्हणणं आहे गोऱ्या माणसानं लावली तर ठीक आहे, काळ्यानं कशाला लाव? काळ्यानं फॅरेन लवली लावलं ते गोरं नाही, हिरवं दिसतं.
ही वस्तुस्थिती आहे, जाऊ द्या. ते म्हातारं बसलं गाडी. बाबा तुम्ही कपडे नाही बदलणार? नाही नाही नाही, साधी राहणी आमची, साधी राहणी पण उच्च विचारश्रेणी. त्याने विचार केला काय कलेक्टरचा बाप येडा आहे, नेऊन घातलं महाराज तिथं घरी. आणि दुसऱ्या दिवशी पिऊन कलेक्टरला बोल, पिऊन म्हणजे पिऊन नाही, तो त्याच्या हाताखालचा पिऊन बोलायला लागला, साहेब एक बोलू, ऐका, वाक्य अंडरलाईन करून घ्या. आणि खास करून शाळेतली पोरं आहे जी पोरं मायबापाबद्दल अपशब्द बोलतात, मायबापाचे उपकार विसरतात, मायबापाला आपण आपल्या शिक्षणाचा अहंकार दाखवता, आपल्या कमाईचा घमेंट करता, खास करून त्या पोरांनी हे वाक्य ऐकलं पाहिजे. तो पिऊन कलेक्टरला म्हणायला लागला, ओ साहेब तुम्हाला एक वाक्य बोलू का? कलेक्टर म्हटलं अरे बोल. साहेब खाजगी बोलतोय, घरगुती बोलतोय, पर्सनल बोलतोय, राग येणार नाही? अरे बोल ना. त्यावेळेस तो बोलायला लागला, साहेब तुमचा बाप येडपट आहे का? कलेक्टरला राग आला नाही, कलेक्टरच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले नाही, पण कलेक्टरनं दिलेलं उत्तर आहे का तुमच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कलेक्टरनं सांगितलं, ए दादा ऐक रे, माझा बाप येडपट नव्हता. ए दादा माझा बाप येडपट नव्हता रे, माझ्या बापाचा बाप येडपट होता, म्हणून माझा बाप ढोराईकडे आहे, माझा बाप हुशार आहे म्हणून मी कलेक्टर आहे. मला कलेक्टर होण्यासाठी जे लागतं ना, माझ्या बापाने ढोराईकडे राहून मला पुरवलं म्हणून मी कलेक्टर आहे. मुलगा जरी कलेक्टर असला ना तर महत्व बापाला आहे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या आपुलिया हिता तो असे जागता, 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 धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, कुळीकडे पुत्र होती जे सतीला, हा कुळी कन्या होती जे कुळी कन्या होती जे. राजाला धन्यता आहे का नाही? नाव घेतो ना आपण, का घेतो बरं? त्याचं कारण आहे, छत्रपती शिवरायांनी जरी स्वराज्य निर्माण केलं असेल तरी त्या स्वराज्याला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम शहाजीराजेंनी जिजाऊ साहेबांनी केलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून सांगतो, आई उपदेश करत असते बाळाला आणि त्या उपदेशावर लेकरू घडत असतं. म्हणून आई आपल्या लेकरावर चांगले संस्कार टाका. आजची परिस्थिती, लेकरं किती बिघडलेत सांगतो मी, ऐका. तुमच्या घरातली ही जी पोरं इथं शहाणपणानं सटाके आणायले ना, ही पोरं मोबाईलवर बघितल्याशिवाय यांच्या तोंडात घास सुद्धा जात नाही. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा, मान्य करावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे का नाही? ही खाऊ शकत नाहीत आता, ह्याला मोबाईलचा व्हिडिओ पाहावा लागतो तेव्हा ती जेवू शकतात. आज जर ही परिस्थिती असेल ना, पुढच्या 10 वर्षातले गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, लक्षात ठेवा. म्हणून नियम ठेवा आजपासून. मोबाईल, आणि बघा तुम्ही जेवत असताना तुमच्या मनात जे विचार असतात ना तसे तुमचे आचार आणि विचार चालत असतात, महाराज लक्षात ठेवा. म्हणून काय बघतो आपण, जेवत असताना कुठंच तुमचं लक्ष नसलं पाहिजे, जेवणावर लक्ष असलं पाहिजे. काय म्हणतो मी? जेवणावर लक्ष असलं पाहिजे. ते कॉन्सन्ट्रेट ठेवायचं काम घरातल्या मंडळीचं आहे. म्हणून पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, घरातली सगळी माणसं एकत्र जेवत होती, एकमेकांसोबत संवाद करत होती, हसून खेळून जेवत होते आणि संस्कार टिकून राहत होते. मोबाईलवर बघून जेवल्यानं संस्कार राहत नाहीत, तुमचं मन. कारण ऐका, मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. मानसशास्त्रात सांगतं, काही जर विद्यार्थी असतील महाराज जर शिकलेले त्यांच्या लक्षात येईल, तुमचं शरीर आहे एक रसायन तयार करत असतं बघा, कंटिन्यू.
कीर्तनामध्ये ना आपल्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायाने एवढी चळवळ उभा केली ना, कारण कीर्तनामध्ये एंडॉर्फिन नावाचं रसायन तयार होत असतं. लक्षात ठेवा, हे माहीत असलं पाहिजे. हे तुमचं मन तयार होत असतं आपल्या शरीरामध्ये, तशा अँटीबॉडीज तयार होत असतात. अजून लक्षात ठेवा, तुम्ही जेवणाची एक नित्य वेळ ठेवा. एका बरोबर त्याच वेळेला जेव्हा तुम्हाला ॲसिडिटी नावाचा आजार होणार नाही. का? तुमचं शरीर त्या टायमाला ॲसिड सोडतं, पण तुमच्या पोटातच काही नसतं. मग ते ॲसिड त्या ठिकाणी ते राहू शकत नाही. त्याला पचवायला काही नसल्यामुळं ते तुमच्या शरीरातलं प्रोटीन ओढतं आणि न काही मिळाल्यामुळं ते ॲसिड इतरत्र येतलं आणि मग ते बाहेर यायला लागतं. आणि लोक सांगतात हां मला करपट ढेकरं यायले. म्हणजे तुला अवेळी किंवा पाहिजेपेक्षा जास्त खाणे किंवा वेळेवर न खाणे याचे ते परिणाम आहेत. अतिशय स्पायसी म्हणजे मसालेदार खाणं सगळ्यात मोठं घातक आहे. सगळ्यात मोठे आजार बघा तुम्ही पूर्वीच्या काळात, आता आमचा काळ गेला म्हणा, आता पाटा वरवटा नाही राहिला म्हणायचं. आमच्या काळामध्ये वाटण असे पाट्यावर वाटलेले असायचे. आता सुहाना मसाला दिला टाकून बस बोंबलं. नाही नाही नाही, ह्याचे दुर्गामी परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. तुमच्या आहारावर तुमचे विचार आणि तुमच्या विचारावर तुमची कृती ठरत असते. म्हणून सात्विक आहार घेतला पाहिजे. लक्षात ठेवा, जेवण चांगलं केलं पाहिजे. जेवत असताना सुरुवातीला लगेच पहिल्या रट्याला तरी आणतो नाही. सपक वरण आणि भात अगोदर थोडासा भात खाल्ला पाहिजे. शीतलता, भात थंड आहे, अग्नी पेटलेला असतो, तुम्ही तो खायचा. त्याचं कारण दुसरं एक कारण सांगतो, भात हे लवकर पचणार आहे. मग तुमचं जर जेवण जरी जास्त झालं ना, अगोदर तो भात पचला की तुमचं जेवण मेंटेन राहत असतं. लक्षात ठेवा. मग हा आपला मागून इतका भात आणतो ना, विचारत ना घे घे, मागून खाल्ल्या सासरवाडी श्रीमंत होती, तुझ्या बापाने केली का भातावर सासरवाडी? काही बी सांगता घ्या नाही, हे चालणार नाही. हे नसतं चालत. काहीतरी आपण लक्षात. म्हणून आईना विनंती आहे, लेकरावर लक्ष द्या. बघा तुम्ही साहेबांनी ऐका हो, 5 मिनिटं पुढे गेलं जमल काय निबर माणसं आहे, जमते म्हणाले दा. 5 मिनिटं पुढे गेलं जमल नाही, चालणार. मग एक 10 मिनिटात आपण कीर्तनाला पूर्णविराम देऊ. माझ्याकडे लक्ष द्या. छत्रपती शिवरायांच्या काळातलं उदाहरण सांगतो. अरे माझ्या राजा आयू साहेबांचे आणि शहाजी राजांना का ग्रेट म्हटलं जातं? 7-8 वर्षाची बालमूर्ती. मासाहेबाकडे हट्ट धरला, मासाहेब आम्हाला घोड्यावर बसायचं आहे. अरे मूर्ती केवढी आहे? 8 वर्षाची आहे. अट्टहास काय आहे? घोड्यावर बसायचं आहे. मासाहेब होत्या, ती काय आपली आई नव्हती. आपली आई म्हणली असते अरे कशाला घोड्यावर बसतो, पडशील मोडशील. पण त्याही मासाहेब होता. मासाहेबांनी मावळ्याला आवाज दिला, अरे जा उच्चपुरा घोडा आणलेला आहे, 8 वर्षाची बालमूर्ती. माझा राजा घोड्यावर बसलेला आहे. घोडा धावायला लागला. घोडा धावतोय 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 100-200 फूट समोर गेला. घोड्याने आपले 2 पाय वर केले आणि बाळराजे जमिनीवर धप्प दिशा. हाताला खरचटलं, पायाला खरचटलं, डोळ्यातून पाणी आलं. साहेबाकडे बघितलं, आबासाहेबाकडे बघितलं. माझ्या राजाने विचार केला, आता मासाहेब धावत येतील, आता आबासाहेब धावत येतील, आम्हाला अंजारतील गोंजारतील आणि विचारतील शिवबा काही लागलं तर नाही. पण ऐका ना, ना शहाजी राजे समोर आले ना जिजाऊबाई साहेब समोर आले. 5 मिनिटाचा वेळ निघून गेला. तेव्हा शहाजी राजे 2 पावलं समोर आले. त्यावेळेस मासाहेबांनी अडवलं, कुठं चाललात राज? मासाहेब म्हणतायत कान उघडे ठेवून ऐका, कुठं चाललात राज? शहाजी राजे बोलायला लागले, काय विचारताय तुम्ही? काय विचारताय तुम्ही? कुठं चाललंय म्हणून? 8 वर्षाचं माझं बाळ, माझा शुभा घोड्यावरून पडलेला आहे. आम्हाला वाटलं आई म्हणून तुम्ही धावत जाल, पण तुम्ही धावत गेला नाहीत. बाळाला आधाराची गरज आहे, तुम्ही जायला पाहिजे होतं, पण तुम्ही जात नाहीत. मी जातोय माझ्या शुभाला आधार देण्यासाठी. त्या क्षणी कडाडल्या मासाहेब, त्या क्षणी कडाडल्या मासाहेब. थांबा राज, आम्हाला आम्हाला असा शुभा नकोय, आम्हाला असा शुभा नकोय ज्याला कुणाच्या आधाराची गरज पडेल. अरे आम्हाला असा शुभा हवाय ज्याची अख्ख्या जगाला गरज पडेल, ज्याची अख्ख्या जगाला गरज.
एक संस्काराचा शब्द माझ्या राजाला आयुष्यात कधी कोणाच्या महाराज आधाराची गरज पडू दिली नाही, ही शिकवण असते. म्हणून मायबापाला धन्यवाद असतात. महाराज आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये मुलगा मुलगी भेदभाव करत जाऊ नका. आणि करावंही लागला महाराज. काळही तितका भयानक होता. मुलगी जन्माला येणं म्हणजे मायबापाला पाप जन्माला आल्यासारखं वाटू लागलं. इतकी विदारक परिस्थिती होती का नाही. मुलांच्या बापाच्या डिमांडच तेवढ्या वाढल्या होत्या. आता असा तोंड खाली मान खाली घालून जातो ना पोराचा बाप. गावात 5-50 पोरं बिन लग्नाची दर गावात. हा पोराचा बाप म्हणतो 2-4 गाव चालते पण यंदा करायचंच नाही. भूत आलं नाही गप माहिती. शहाणपणा नको करू. तो काळ होता महाराज. लय त्रास दिला महाराज पोरीच्या बापाला. मग नको वाटायची मुलगी. एवढा त्रास होता ना मुलीला. या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हुंडाबळीच्या केसेस या महाराष्ट्रात झाल्या. शोकांतिकाने सांगावं लागतं त्याचा आकडा मराठवाड्यात जास्त होता. हे दुर्दैव आहे. हुंडाबळीसारखी घटना घडावी. अरे व्यवहार काय सांगतो, काहीतरी दिलं पाहिजे तेव्हा काहीतरी घेतलं पाहिजे, हा व्यवहार आहे. देवसुद्धा देशी तेव्हा घेशी ऐसा असशी उदार म्हणतात. हे हा व्यवहार आहे. व्यापार काय सांगतो, काहीतरी द्यावं आणि मग काहीतरी घ्यावं. मग मुलीचं लग्न करत असताना किती नालायकपणा आहे. मुलगीही देतो आणि पैसेही देतो. हा व्यवहार नाही, लक्षात ठेवा. आती केलं की माती होते. आता पोरग म्हणतं 1,50,000 मायाकून घ्या पण मला पोरगी द्या. आता तू तसाच राहाय. आता भगवा कपडा स्वस्त झालाय. तुला सप्ताह झालं की तुला आहेर करू आम्ही. अलग खोल दे पलक देख दुनिया की झलक, हम बोले टेकने वाले कैलाश के राजा, हमने चिलिम पर ये ताजा, तू दम लगाने आजा. निघाला गडी. याच्यापेक्षा काय होणार आहे. गंभीर परिणाम भोगावे लागतात. मुली नकोशी वाटायला लागली. पण आता मुलीला चांगले दिवस आले महाराज. आता मुलींची डिमांड सुद्धा बघा तुम्ही. पण आता मुलीला चांगले दिवस आलेत पण मुलीच्या लग्नाचा कारभार तिच्या माईच्या हातात गेला. ती बोलूच दे ना कोणाला. एक जण म्हणला महाराज आपल्या मुलीला स्थळ पहा. ती बाई म्हणली महाराज तू तुझं कीर्तनच कर बाबा, माया पोरीला मी बघन. मी म्हणला तुझी डिमांड तरी सांग ना. ती म्हणली काय नाही, मुलगा चांगल्या नोकरीवर असला पाहिजे, त्याला स्वतःची जमीन असली पाहिजे, पुण्याला त्याला फ्लॅट असला पाहिजे 2 BHK 3 BHK, आणि त्याच्या घरामध्ये त्याचे आई वडील. तुम्हाला कोण म्हणलं नसले पाहिजे. नाही 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 ती बाई तसं म्हणलीच नाही. लोकांच्या लेकराला नाव ठेवणी. ती तसं म्हणलीच नाही. ती तसं म्हणली नाही. ती म्हणली तिचे मायबाप तिच्या घरात असले तरी चालतील पण तेही फोटो. हा हे महत्वाचा पॉइंट होता. काय डिमांड आहे. नाही पोराच्या बापानं बी लय शहाणपणा केलता. पोरीचा बाप दारात जायचा, दादा घ्या ना आम्हाला पदरात. तुम्हाला आणि आम्ही, तुम्ही कुठं आम्ही कुठं, आता कुठं कळलं ना. म्हणून मुलगी नको वाटायला लागली होती महाराज. काळ होऊन गेला, त्रास झाला, पण आता नाही. आणि मुलींना माझी विनंती आहे, मुली शिकल्या पाहिजे. मुली या देशाचं महाराज भवितव्य आहे. मुलगी या देशाची राष्ट्रपती झाली, या देशाची पंतप्रधान झाली. फक्त महाराष्ट्राची मुख्यमंत्री होण्याची मात्र बाकी आहे. आणि जरांगे पाटलांनी जर मनात आणलं ना महाराष्ट्राची मुख्यमंत्री सुद्धा महिला होईल. बायकोला उभा करायचा विचार चाललाय माझा, बाकी दुसरं असं काही नाही. पण होऊ शकते. आणि का होऊ नये. मुलगी आज मुलाच्या बरोबरीने आहे, पगार सुद्धा मुलाच्या बरोबर आहे. तुम्हाला सांगू घरा संसाराचा व्याप सुद्धा मुलगी मुलाच्या बरोबर करते. पहिले नवरा बायकोला मारित होता महाराज.
मी काहीच म्हणलो नाही, मी फक्त तुमची घटना सांगितली. अवघड आहे का? नाही ऐका, मुलीस अगोदर मुली कन्या होती जे सात्विक मुलं जन्माला आली पाहिजे. आणि सात्विक मुलं जन्माला आली की तयाचा हरिक वाटे देवा. मग त्या पोरांनी काय केलं पाहिजे महाराज? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबा. कुळकन्या पुत्र होती जे सात्विक, कुळकन्या पुत्र होती जे, कुळकन्या पुत्र होती जे सात्विक, कुळकन्या पुत्र होती जे, कुळकन्या पुत्र होती जे सात्विक, कुळकन्या पुत्र होती जे सात्विक, कुळकन्या पुत्र होती जे सात्विक, कुळकन्या पुत्र होती जे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड का म्हटले? अखंड चिंतन केलं ना महाराज. मग काही लोक म्हणतात महाराज अखंड करावं म्हणजे झोपावं का नाही? अखंड हरिनाम सप्ताह जिथं बघा त्यालाच अखंड म्हणतात, जिथं नामाचा खंड पडत नाही. हा लक्षात ठेवा, अखंड नाम सप्ताह तो कुठे चालू असतो? विण्याचा पहारा घेतलेला असतो ना तिथं. तुमची इथं पहारा चालू आहे विण्याचा? वा वा, घेणार गावातलेच आहेत का? वा, टाळ्या वाजवा एकदा. काही गावात विना घेण्यामुळे सप्ते बंद पडायले. शेलू तालुक्यात शेलू तालुक्यात रायपूर नावाचं गाव आहे. त्या गावाचा आदर्श घ्या बरं. त्या गावामध्ये विना हा घंट्यावर 2-2, 4-4 घंट्याचा पारा नाही विण्याचा. 1-1 तास देतात एका जणाला, आणि तेही वर्षातून एकदाच येतो 1 तास. त्याच्यासाठी काही जणांचा नंबर लागत नाही म्हणून यावर्षी त्यांनी वाद केला की नाही तो 1 तास नाही, आता अर्धा तास ठेवा, आमचा सुद्धा नंबर लागला पाहिजे. ही परमार्थाबद्दलची आस्था असली, ही आस्था असली पाहिजे. इनागी म्हणलं की ते तिकडं चुनामळीत पळतो. एका गावात तो सप्ताह कमिटीतला जो माणूस होता का, त्याला म्हणलं इना आपण सगळे घेऊ. ते म्हणलं इना घ्या, आम्ही घेतो असतो का? मग कोण घेत असतं? लोकायला घ्यायला लावतो का? माझं म्हणणं जे पुढे आहे त्याला अगोदर काम करायला लावलं पाहिजे, आणि पुढं असणार नाही अगोदर काम केलं पाहिजे. लक्षात ठेवा, मग सगळा समाज करत असतो. दाखवायला पुढार पण नसलं पाहिजे, ते करायला असलं पाहिजे. ही परमार्थाची भूमिका लक्षात ठेवा. त्या काय बघा तुम्ही, अहो जिंतूर तालुक्यातलं गाव आहे बाबा. सांगाव का नाही सांगाव? सांगू का? सांगा म्हणाले पण मी सांगतो, पण ते गावले आरमोठे बरं. हां सांगतो आता ऐका बाबा. तिथं काय झालं, विना रात्री 11 वाजता एक जणाच्या गळ्यात घेतला. कीर्तन संपलं, 9ला घेतला, 11 वाजले, कीर्तन संपलं. पण जो 11 वाजता इना घ्यायला येणार होता ना, तो घरी जाऊन झोपला. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजलाय, 3 वाजले, 4 वाजले. ह्याचे पाय गळून आले. याला वाटलं आता इना खाली ठुता येणं सहन होईना. पण त्या गावात मुक्कामी गाडी येत होती, हाल्टिंग गाडी म्हणायची ती. कंडक्टर वारकरी होता. तो त्यानं विचार केला, दादा 1 घंटा जर विना घेतला तर याला आराम मिळेल. तो म्हणला दादा मी घेऊ का इना? हे म्हणला तूच वाट पाहलो घी. जे कंडक्टरच्या गळ्यात इना टाकला, जे गेला ना तो वापसच आला नाही. 5 वाजले, 6 वाजले. 6 वाजता कंडक्टर ड्रायव्हरने एसटी चालू केली. कंडक्टरला म्हणला अरे चल. अरे ते म्हणला चल पण येऊ इना. ते म्हणला तू बघ. 6:15 वाजूस तर वाट पाहिली महाराज, कोणी आलं नाही. कंडक्टरनं बी दुसरा विचार केला नाही. कंडक्टर येण्या सगळं एसटी, आणि एसटी डेपूत. आता त्यानं दिला का येईना आणला का? मी विचारलं नाही, त्यानं सांगितलं नाही. पण असं जर घडत असेल तर काय उपयोग आहे? आमच्या गावात सुद्धा काय झालं, आता जाऊ दे सांगतोच.
एक जण पारा देणार जे होतं का त्याचा संग सोप ते आलाच नाही, हे इना घेऊन त्याच्या घरी गेलं. चल ना म्हणला तू बारी ये, ते म्हणला इना कुठे, म्हणलं हे काय गाड्यात निघाले दोन्ही. हे ना पावित्र्य यानं पावित्र्य राहील का हो? नाही नाही नाही. अखंड अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण भजन असलं पाहिजे. अखंड चिंतन केलं पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड कसं करायचं? एकदा मांड्या घाला, बैठे बैठे सावधान, वट्यावरले मांड्या घालू नका पडतान. हा तुम्ही तशाच राहू द्या आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक भजन करा. विठोबा हरी तीन चरणाचा सरळ सोपा भावार्थ सांगितला. झालं आपलं कीर्तन. एकच शेवटचा मोलाचा संदेश. बोळसाहेब जरा चांगला रेकॉर्ड करा. एवढा संदेश द्यायचा आहे मला. हा संदेश आपल्या पूर्ण जिल्ह्यासाठी असेल. डिसेंबर 2023 शेलू या ठिकाणी नूतन कॉलेजच्या मैदानावर मराठ्यांच्या लढ्यासाठी अहोरात्र झटणारे मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होत आहे. आणि या शेलूचा इतिहास आहे, अजून सुद्धा ते ग्राउंड कोणीही भरू शकलं नाही, फक्त ते मराठेच भरू शकतात. हा इतिहास आपल्याला करून दाखवायचा आहे. त्याचा साक्षी सुद्धा तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी झालं पाहिजे. येत असताना 22 डिसेंबर 2023 सकाळी 10 वाजता सभा वेळेवर चालू होणार आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी यायचं. येत असताना 2-3 नियम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सोबत येताना आपली पाण्याची बॉटल आपण सोबत ठेवली पाहिजे. आपल्याला जर काही आजार असेल तर त्याचा औषध गोळी आपल्यासोबत असली पाहिजे. लेकरं लहान सोबत असताना त्यांच्यासाठी खाण्यासाठी थोडंफार बिस्किट आपल्यासोबत असले पाहिजे. आपण त्या ठिकाणी सगळेजण त्या सभेचे साक्षीदार होऊया. आपण सगळेजण त्या ठिकाणी शेलूच्या सभेला येऊया. तुम्ही सगळे याल अशी अपेक्षा, अशी विनंती आपल्याला करतो. कारण विनंती करायची गरज नाही. जोपर्यंत आपली एकी शासनाला कळत नाही, शासनावरचा दबाव वाढत नाही, तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुणबी प्रमाणपत्राची नोंद आपल्या गावात काही जणांना मिळाल्या का? नाही मिळाल्या. तुम्ही कुठपर्यंत पाहिल्या? का मिळालं नाही? अरे खोजोगे तो मिलेगा. क्या है? काय म्हणला तू? मला फुसकीच फटाकडी निघली. मला वाटलं डायलॉग हाणतो का नाही. तुम्हाला जर मिळवायचं असेल तर धुंडावं लागेल ना. काही काही गावं सापडलेत महाराज, पण वंशावळ मिळत नाही बाबा. ऐका, महत्वाचं बोलतो बरं. वंशावळ कशी धुंडायची? त्याचे 2 कारण आहे. पहिलं कारण आहे, पिढ्यानपिढ्या तुमची जी जमीन वारसा हक्काने तुमच्यापर्यंत आली ना, तिथपर्यंत पोहोचा. पोरांनी चुलत्याकडे गेलं पाहिजे, चुलत्याकडे गेलं पाहिजे. पण चुलता बी लय हुशार, सांगत नाही का? कारण त्यानं 8 एकर तिकडी त्यानंच हाणली होती. त्याला वाटतं आता बाहेर निघली तर. हाही लोचा चालू आहे. पण माझं मत आहे, दादा तो जे काही खाल्लं असेल ते तुला लख लाभ. पण या लेकराचं भविष्य मातीत घालू नको. वंशावळ तुम्ही धुंडून काढा. फार झालं तर तुम्ही तहसीलला, तुम्ही तर गेलेच नाही, त्यांनी सांगितलं तुमचं गाव आलं नाही. मला तरी असं वाटतं. कुठपर्यंत? भूमी अभिलेखला गेले, तुम्ही खासरा काढल्या, बरोबर आहे. याच्या पुढे गेले नाही. माझी विनंती आहे, आपल्या शेलूचे जे फाईल आहेत, पाथरी, परतूर आणि जिंतूर आणि शेलू असे 4 ठिकाणी डिवाइड झालेले आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, मागून घ्या. नाही मिळाल्या, आपण परतंत्र्यात होतो, म्हणजे आपण निजामशाहीमध्ये होतो. आपला बराच डाटा हैदराबादला आहे. लक्षात ठेवा. आता शासनाची जबाबदारी संपली. शासनानं 35 लाख नोंदी सापडून दिल्यात, ते त्याच्यातच समाधानी आहे. आज 1.5 कोटी कुटुंब, 1.5 कोटी संख्या आपली आरक्षणाचा लाभ घेते. आपल्याला सुद्धा मिळवायचं असेल तर ते हक्काचं घेण्यासाठी काही गैर नाही. लाज वाटू द्यायची कारण नाही. तुमचं गाव साखळी उपोषणाला होतं शेलूला, मी पाहिले किती जण आलते. तसे तुम्ही निबर आहे. पण लक्षात ठेवा, तुम लढो हम कपडे सांभाळते ही भूमिका ठेवू नका. सगळेजण त्याच्यात सामील व्हा.
म्हणून 33 पर्यंत तुम्ही पोहोचले, पण अजून पुढे जा, मिळेल आपल्याला. कारण आपल्या सगळ्या पाहुण्या रावण्याचं मिळतंय म्हणजे आपलं सुद्धा मिळालंच पाहिजे. मिळणार आहे, फक्त आपण पाहणं शोधणं गरजेचं आहे. नाहीच मिळालं, आपण त्या ठिकाणी शेलूला, तुम्ही शेलूची जी आरक्षणाची जी कमिटी आहे, जी टीम आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. आपण ते सगळेजण धोंडू आणि ती सगळ्याला मिळेल. महाराजांच्या मोबाईलमध्ये सांगितलं 11 वाजले म्हणजे आपलं कीर्तन संपलं पाहिजे. या भूमिकेवर मी या ठिकाणी ठाम आहे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या, माझ्यासोबत आलेले माऊली महाराज त्यांना धन्यवाद. महाराजांनी दोय हाताने मृदंग वाजवला त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. बाबाजी माझ्या कीर्तनाला समोर येऊन बसले त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाल्याला सुद्धा धन्यवाद. मंडपातून कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत, ज्याने वटेवून ऐकलं तुम्हाला साष्टांग दंडवत, आणि ज्याने घरून पायड्या पायड्या ऐकलं त्याला घाली लोटांगण करतो. याच ठिकाणी थांबतो. त्याचबरोबर आमचे पौळ साहेबाचं या ठिकाणी खूप खूप आभार. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि ते फेसबुकला सुद्धा त्यांचं पेज फार फेमस आहे. त्यांना धन्यवाद. कारण मी तर असा माणूस आहे की मी कोणत्याच चॅनलला लावू नको म्हणत नसतो. चॅनल किती असू द्या महाराज, आपण आपली भूमिका प्रखड मांडली पाहिजे. आणि मला जर जे खरं वाटतंय ना, लोक काय चूक म्हणतात हे महत्त्वाचं नाही, मला काय योग्य वाटतं मी ते केलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण निर्भीड त्या ठिकाणी आपले विचार मांडतात आणि तुम्हाला सुद्धा कळतं काय टाकावं आणि काय नाही टाकावं. म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलण्याच्या वगात जर एखादा शब्द चुकला असेल माझी मला परत द्या. चांगला आला असेल गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण नथुराम महाराज केळकर बाबाजींची कृपा, त्यांच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचं धाडस केलं. करविले तैशी केली कटकट, वाकडे कनीट देव जाणे. झालेली सेवा पुनश्च एकदा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर